देवरा आला, देवरा आला, देवरा आला, देवरा आला. देव आले गावात तुकोबरायाच्या घरी आले. महाराजाच्या आनंदाला पारावरच उरलं नाही. काय करून काय ठेवू वाटू लागलं. कोण आले म्हणून काय काय करू की काय काय ठेवू की, पण करता काय, कशाचाच कशाला पत्ता. महाराज तुकाराम महाराजाला वाटलं जगाचा बाप माझ्या घरी आलाय, काय दिवस फिरलेत नाही. पण तरीही दिवस जरी फिरले, जसं असेल तसं म्हणले आपण आपल्या आपल्या परीनं करावं. काय करावं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. मोडकिया बाजावरी वाकळाच्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शिल्लक, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. वाकळाच्या शिल्लक, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. कूप मोडकी जर्जर, मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. मोडकी बाज होती तुकोबारायाच्या घरी. अंतरायला काय नाही हो. काय होतं. वाकळ. वाकळ म्हणजे काय. गोदड. काय गरिबी आली हो. तरी महाराजांनी गरिबी झाकून ठेवली नाही. तुम्ही जे आहेत का तेच समाजापुढे जा. उष्ण अवसान आणू नका. काय करू नका. झाकतच नाही. ते उघडच पडते. तुम्ही जरी उष्ण आणलं ना तरी उघडं पडतं. ज्याचं उष्ण आणलं ना ती माणसं अशी नम्री असतात. ऐन टायमाला पाहुण्याचे देखतच येऊन अशी काडी करून जाता. कधी ध्यानात ठेवायचे. पाहुणे आले ना शेजारणीचे कप कवाच आणायचे नाही. आपला तुटकाच कप कवायला. ती शेजारीन कप दिल्यावर येते आणि आल्यावर म्हणते माय अपमान करीन माणसाच्या देखत. काय सांगता येत अजिबात ना. जे आहे ते आहे. जे उष्ण अवसान आणण्यात काही अर्थ नाही. जे आहे ते पुढे जायचं समाजासमोर. कधी बी ध्यानात ठेवायचं. तुम्हाला तशाचा तसा समाज स्वीकारतो. जसं असाल तसा समाज स्वीकारतो तुम्हाला. पण उष्ण आणायचं नाही. जसं असेल तसं जे आहे ते. नसलेलं उगाच कशाला आव्हानायचं. नांदेडच्या माणसानं नांदेडच्याच भाषेत बोलायचं. लई स्टँडर्ड बोलायला गेले की एखादा शब्द गौसतेमध्ये तुम्हाला काय सांगायचं. माणूस ओळखूच येते नांदेडचं आहे म्हणून. काय म्हणणं आहे तुमचं. नाही ओळखू येत. जे आहे ते बोलायचं मोकळं. आता आपले पडलेले रिवाज आहेत त्या शब्दाला काय होणार आहे मला सांगा ना. किती तुम्ही मुंबईला पुण्याला जरी राहिले ते नांदेडचं माणूस काय म्हणते. कवा आल्या नाही म्हणे. म्हणतेस ते. जे आहे ते बोलायचं. उष्ण अवसान आणायचं नाही. उष्ण उघडं पडते. तुकाराम महाराज म्हणले जे आहे ते झाकून ठेवण्यात काय अर्थ आहे. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. मोडकी बाज होती हो. आणि गोदडा आथरले. देव बसले. देव बसल्यावर तुकाराम महाराजाला वाटायचं की काय दिवस आलेत. मनातल्या मनात वाटायचं ना. तितक्यात गरिबी परिस्थितीचा विचार घेऊन लक्षात घेऊन देवानं निघायचं बघाव ना.
काय द्यायचं तर द्यायचं, द्यायचं नाही तर न द्यायचं, येतो म्हणायचं. शहाणा पाहुणा कोणचा असते माहितीये का? नवरा बायको जर घरात म्हणून लागली, नवऱ्यानं जर विचारलं दूध आहे का, आणि बायको जर गप बसली तर समजून चालायचं काय नाही. त्यानं म्हणायचं मी चहा घे, चहा साखर टाका, येतो, मला गडबड येऊ काही पत्रिका लग्नाला या. हे म्हणाले बसतोच कुठून बी आण, मला काय करायचं. हे असे हलकट लोक काय काम ते नवरा बायको एकूण एकावर पडायली तर कसं करावं करावं लागनची आण, कसं करावं. पाहुणा काय म्हणून साखर नाही तिच्या घरात, हो साखर नाही. शहाण्या माणसानं लवकर काय करावं, काय करावं, आटपावं ना. देवाला सत्व परीक्षाच घ्यायची होती तर देवच म्हणून लागले तुकाराम महाराज. कसं भग भगच करायले हो जरा. आता ह्याच्याच घरी ज्वारीचा दाना नाही खायला, आणि ह्याला भग भग कराय काय, याला काय म्हणावं काय, याला दोन्हीच्या गोळ्यानं भग भग होतय का याला. या देवाला फक्त तुकाराम महाराजाला तपासायचं. काय करायचं होतं, तुकाराम महाराजाकडे पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजानं बायकोकडे बघितलं, जिजाबाईकडे. जिजाबाईनं अशी मान हलविली. बायकोच तिला म्हणतात नवऱ्याच्या अनुकूल काळात आणि प्रतिकूल काळात खंबीर उभी राहती माग. तिचं नाव बायको. तिचं नाव काय, खंबीर. आणि नवरा बायको शब्दाचा अर्थच आहे दोघाला एकमेकाच्या डोळ्याची भाषा कळली पाहिजे तरच लग्न आहे. नाही तर काय इगिन ते हे सांगायले ती कळा बोले पुढीच चालली हाय का. मग चहाचं व्यवस्था म्हणायले भजनी हे घरला नेले त्यानं चहा प्यायला, आणि ती म्हणाली चुलीत सरपण झालाय नाही का नगर रे बाबा ही बल्ला काय बल्ला आहे म्हणला तुमची बायको. कशाला चहा प्यावा तीच बायकोच तिला म्हणतात जिला नवऱ्याच्या डोळ्याची भाषा कळती हो. त्याचं नाव लग्न आहे. नाही ते ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. नाही समजलं तुम्हाला जाऊ दे, नाही समजलं तरी विठाला विठाला. परिस्थिती तुकोबारायाची ढासळलेली आहे. घरात ज्वारीचा कण नाही. देवाची इच्छा आहे 2 घास खायची. तुकाराम महाराजांनी जिजाबाईकडे बघितले. जिजाबाई म्हणले हाय ता काय काळजी करू नका. कुठंतरी उतरंडीला पसाभर दाना दुनाल जतन करून ठेवलेला त्या माय माऊलीनं संकट काळात मदत. कधी काय हाताला लग्न नसलं तर लेकर बाळ काय खातीन म्हणून काही कन्या करून ठेवलेल्या. भगुन मांडलं, त्या भगुनामध्ये कन्या टाकल्या. पाणी जास्त आणि कन्या कमी. महाराज त्या पातळ कन्या देव खायला बसले ते त्या पत्रवाळे कुठं राहिल्यात हो. दरदरीत पाण्या माझे माझी रांधियल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या काय करू उपचार. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. तुकाराम महाराजानं घरची परिस्थिती जशी आहे तशी लिहिली हो. देवानं ठेवल्या त्या कन्या खाल्ल्या. महाराज आजच्या सारखं पोट भरलं नाही हो म्हणले तुकोबाराय कधी. काय पोट भरलं हो म्हणले. देवान ढेकर दिला. आता काय पान आहे यायच्या घरी का बडीशेप आहे की लवंगा आहेत की काय नाही. मुख शुद्ध तुळशीदार
तुका म्हणे मी दुर्बळ, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. देव एवढे सगळे तृप्त झाल्यावर या दोघा नवरा बायकोनं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर देव म्हणले, महाराज तुम्हाला राग येऊ देऊ नका. ही तुमची परिस्थिती बघून, तुमची ही गरिबी बघून मला पंढरपुरात अन्न गोड लागणं गेलं म्हणून आलं. बरं तुम्ही असं करा, तुम्हाला सवय नाही, परंतु तुमची ही परिस्थिती बघून मला पंढरपुरात अन्न गोड लागणं गेलं म्हणून मी आलोय. तुमच्या पाया पडतो, मला काहीतरी मागा. तुम्ही मागावं आणि मी द्यावं, पण तुमची ही मी परिस्थिती पुसून टाकतो. आणि देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. कमरचं उपरणं बांधलेलं तुकाराम महाराजानं सोडलं आणि देवाचे डोळे पुसले. देवा असं तुम्ही अवघड कर जाऊ नका म्हणले. हे कसं आहे म्हणले, हे आमचं काहीतरी मागले जन्मातलं कर्म असाल, आम्हाला भोगून संपू द्या ना. देव म्हणले, मला अन्न गोड लागन ना, तुम्ही इकडं उपाशी मरायलात, तुमच्या पाया पडतो, मला काहीतरी मागावं. देव म्हणू लागल्यावर तुकाराम महाराज म्हणले, देवा तुम्ही असा अवघड करून नको. तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्मा दुस्तरायसी आमुचिया. मला तुम्हाला विचारायचे, गंगनी बिडातल्या माणसाला परिस्थिती तुकाराम महाराजाची ढासळली आणि कोणाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कोणाचे डोळे पुसाव. देवाचे डोळे पुसावं का? देव डोळे पुसायला आला ह्यांचे. महाराज त्याची ते देवाचे डोळे पुसू लागले. गडबडा कडकडून मिठी मारली देवान. महाराज काहीतरी मागावं. तुकाराम महाराज म्हणले, देवा मला का तू न देणार आहेस का? मलाही कळतंय, पण काय करू? काही मागणी हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीस. माझ्या वाडवडलं देवा, तुला काही न मागितल्यावर आम्हाला अडचण चालली, माझ्या बापाचं नाव जाईल म्हणून मी तसेच दिवस काढायला. बऱ्याच मुली लग्न झालेल्या, संसारात एक दिवस त्याच्या सुखाचा जात नाही, तरी त्या नांदतात. त्याच्या नांदायचं कारणच एक आहे, त्याला का माहेरला जाता येत नाही काय? जाता येते, तरी बी का जात नाहीत? 2 बहिणी लग्नाच्या राहिलेल्या आहेत अजून, आणि हिचंच कर्ज फिटलं नाही. लेक नांदली म्हणून तरी ऐकावं, नाहीतर मेली म्हणून तरी ऐकावं. तिची शेजारी म्हणू लागली, होय ग तुला एक दिवस सुखाचा नाही, कस काय राहिलीस इथं? मयासारखी नांदत नव्हती. ती म्हणली, मलाही कळते, पण मला फक्त माझ्या बापाचं नाव करायचंय. काय करायचं मला? माझ्या बापाचं नाव करायचंय म्हणून मी नांदते. तसं तुकोबाराय म्हणले, वडिलाची रीत तुला मागणं हे अनुचित आहे देवा, माझ्या वडिलाची रीत आहे म्हणून मी मागत नाही. अनुचित मागू नका म्हणले, उचित काय असेल ते तर मागा. देवानं धरलं ना तिथं, पॉइंटला मुद्द्याला धरलं. उचित वाटल ते मागा, अनुचित मागू नका. आणि मग आता देवाला नाराज करता येत नाही म्हणून उचित मागणी मागितली. कोणती मागणी मागितली?
दान दे गा देवा. तुझा विसर पांडुरंगा, तुला कसं नाराज करावं. तू देणार आहेस. तुझ्या जीवा आम्ही जगतोय. तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण. कोण आम्हा पुशे शिनले भागले. तुझ्याशिवाय देवा आम्हाला कोण पुसणार आहे म्हणजे कोण विचारणार आहे. तू आज आमच्या घराला आलास आणि कशा करता आमचं दुःख देखव ना म्हणून. दुःख तुला नाही, दुःख कोणाला आहे? आम्हाला आहे. आमच्या दुःखानं तू दुःखी झालास. आमच्या दुःखाचं सांत्वन व्हावं म्हणून आलेलास देवा. ठीक आहे, मी तुम्हाला नाराज करत नाही. माझ्या पूर्वजाचा विचार करून मला एकच इच्छा आहे, एकच करा. बाकी जीवनामध्ये चढ उतार येत राहील. गरिबी श्रीमंती काही कोणाची हातची नाही. माझा संसार ढासळला तरी मी नाराज नाही. माझा परमार्थ ढासळू देऊ नका, इतकीच माझ्यावर कृपा करा. तुझा विसर न व्हावा, जीवानं देवाला विसरू नये, असा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला जीवानं देवाला का विसरू नये? कारण जीवाचं अस्तित्वच नाही इथं. सगळं अस्तित्व जे आहे ते कोणाचं आहे आता या सृष्टीमध्ये? देवाचं आहे. माणसाची सत्ता आहे का देवाची सत्ता आहे? देवाची सत्ता आहे. का? संसारही आपला झाला तर कोणाच्या कृपेनं होते, परमार्थही झाला तर कोणाच्या कृपेनं होते? महाराज, त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. पेरणं हातात आहे का उगवणं हातात आहे? कोणतं हातात आहे? पेरणं उगवणं. निघणं गेली ज्वारी परी बघते. ज्वारी वरून निघत ज्वारी कुठून निघते? जमिनीतून. हे कुणीकडे बघते? मग काय? त्याची कृपा हो. कोणाची? वरल्याच्या कृपेशिवाय संसार सुद्धा होऊ शकत. महाराज, मोठ्या मोठ्या माणसाला रणी आणले ह्या संसारानं. लाथ मारीन तिथं पाणी काढतो म्हणणारी माणसं आहेत संसारात. काही काही एखाद्या गोष्टीत अशी अडकली आहेत त्याला देवाजवळच यावं लागते. काय म्हणणं आहे तुमचं? लय मोठे मोठे माणसं बघितलेत मी, तुम्ही बघितलेले, तुमच्या जिल्ह्यात आहे. एखाद्या गोष्टीत असं अडकून धरलंय देवानं, त्यानं काही करतो म्हणलं तरी ती गोष्ट होईच ना त्याच्यात, आणि झालीच नाही अखर आता. आणि आता होत बी नाही. आता कुठून होईल? नाही समजलं का? समजलं का? झालं. जे धरलंय नळडीला देवानं, काहीच मिळ नाही. जे आहे ते बरं आहे म्हणाले, बस झालं. काय करतो आता? ना इलाज को काय क्या इलाज? मी म्हणणार आहे ना. नांदेड नळडीला धर करतोस. काय करतोस? मी म्हणणारे माणसारांनी आलेत म्हणलं तर देवाच्या कृपेनं संसार होते. कधी ध्यानात ठेवायचं, मनगटातलं बळ कामाला येत नाही संसाराला. कधी ध्यानात ठेवायचं, कोणाची कृपा पाहिजे? देवाचीच कृपा पाहिजे. संसारात बी देवाची साथ पाहिजे आणि परमार्थात बी देवाचीच साथ पाहिजे. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. ऐन वेळेला काहीतरीच होऊन बसते, मयो म्हणते काय करू आज, आणि मग त्याला कोण आठवते? देवच आठवतो. मी म्हणणाऱ्याला रडकुंड्याच आणलंय बघा या संसारानं. का नाही आणलं? रडकुंड्या आणलं, कसंच करू म्हणला, आणि मग आता म्हणला महादेवाशिवाय पर्याय नाही. इतके दिवस असा आहे संसार. त्याच्या कृपेनं होतो आणि परमार्थ काय आपल्या हिमतीनं होत असतो काय? उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुमचे कृपे सिद्धी जाओ. भाव तुमचे तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुमचे
देवचे कृपे सिद्धी जाओ. परमार्थ सुद्धा देवाच्याच कृपेने सिद्धीला जात असतो. संसार सुद्धा देवाच्याच कृपेने सिद्धीला जातो. ऐन टायमाला एखाद्या वेळेस आता यानं लावले ह्याची लाईट गेली, ती कसं वाटलं? धडधड झालं का नाही? 2 मिनिटं कसं होते, पटकन कुणीकडे पळाला आणि ते बंद पड असल्यावर काय करतो? हे देवाची कृपा समजायची. काय समजायची? माझ्याजवळ जनरेटर आहे म्हणला, हे बंद झालं तर काय होतं? ते जनरेटरचं एक जण ते काढून नेलं हँडल. अरे पांडुरंगाशिवाय होत नाही. कधी बी ध्यानात ठेवायचं, कधी बी ध्यानात ठेवायचं. कोण करून घेतलं म्हणायचं? देवान करून. ऐन टायमालाच अडचण होती, ऐन टायमाला अडचण होती कधी कधी संसारात. त्यावेळेस फक्त माणसाला कोण आठवते? देवच आठवतो. संसार त्याच्याच कृपेने सिद्धीला जातो. परमार्थ त्याच्याच कृपेने सिद्धीला जातो. असं रणी येतं एखाद्या वेळ माणूस मोटरच लागणं, मला पाणी भरावं लागते. पाणी भरलं, ते पाणी भरतात ना, ते फुटबॉल सोडून देते, ते भरलं पाणी, मोटर सुरू झाली की पाईपलाईन उपटली तिकडं, बियंड जिकडं तिकडं झालं, बियंड जाऊन जोडलं, मोटर जवळ गेलं तर लाईन गेली. मग माणूस रन येऊन म्हणते कसं हे कर रे बाबा देवा, आता मी चटके ह्याच्यातून गेलं. आणि तेव्हा नुसतंच बटन दाबून बघितलं तर पाणी बी, मोटर बी लागली, वर्ल्ड बी पाणी, पाईपलाईन बी व्यवस्थित झाली, जे फत फत पाणी पडायले. आणि मग म्हणला बाप्पा देवाच्या कृपेने. इतके वेळेस काय देवाची माय होती का? मी करतो म्हणला, महत दम हे म्हणला, चौकूनच आद पाणी सुटलं, पाणी आलं, पाईपलाईन सगळं झालं, लाईट गेली. कस करतोस तर? कधी ध्यानात ठेवायचं, मी करतो, मी काय करू शकत नाही, लाथ मारेन तिथं पाणी करतो असं म्हणलं की त्याला बरोबर परत भाव घडणार. काय म्हणणार? लयच एखाद दिवशी लयच गाव नवीन आहे, लयच समाज आहे, समाजाला छापच पाडायची म्हणून नवीन अभंग घ्यायला गेला ना कीर्तनकार, तिसरं चरणच आठवण त्याला मन भजने म्हणले वा नवा अभंग आहे, तू जाणे, आम्हाला फक्त चाल म्हणायची सांग, मग भजण्याकडे बघाय. भजने म्हणलं वा आम्हाला अभंग येत नाही, तू बघ काय जमत नाही. इथं जितका घमेंड कला, जितका गर्व आला, तितका हाणून पाडता येते. ध्यानात ठेवायचं, कधी ध्यानात ठेवायचं. संसारात बी रोज सकाळी उठले की देवा तुझ्या कृपेनं जे होईन ते होईन भाऊ असं म्हणायचं. झोपताना जे झाले तुझ्या कृपेनं झाले गड्या आज असं म्हणायचं. आभार माना त्या देवाची, त्याच्याशिवाय ह्या जगात काही होऊ शकत नाही हे लक्षात घ्यायचं. परमार्थही त्याच्याच कृपेनं, संसारही त्याच्याच कृपेनं, म्हणून त्या परमात्म्याला विसरायचं. तुझा विसर दान देगा देवा तुझा विसर. दुसरं काही देवा आमच्या जीवनामध्ये काही नकोय. जे आमच्या नशिबानं मिळेल ते मिळेल, त्याच्यामध्ये काही आमची नाराजी नाही. फक्त आमचा काय होऊ नये, परमार्थ ढासळू नाही. तुझा विसर न व्हावा, जीवानं
देवाला विसरू नये. घासाघासाला देवाची आठवण आली पाहिजे. पावला पावलाला देवाची आठवण आली पाहिजे. कारण परमात्मा जर आपला पाठीराखा असला, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज तो बालन बाका होय. केसाला धक्का लागत नाही तुमच्या, फक्त आपल्यावर कोणाची कृपा पाहिजे? देवाची कृपा पाहिजे. आणि देवाची कृपा अशी कशी होईल? देव देव करावं लागेल ना त्याला. बँकेत खातच नव्हतं एक जणाच. काय नव्हतं? खातच नाही. आणि म्हणला 10,000 रुपये द्या बरं. बापाची पेंड आहे का त्यात? ते म्हणला ते हे कुठे पासबुक? म्हणला ते कसा? बँकेत काही ठेव हे खात नाही बुवा. म्हणजे मागून या त्याला मध्ये घ्या बरं. कोण वाजीला म्हणला बापा मारायला काऊन? अरे खात नाही आमच्याकडे, तू ही ठेव नाही, तुला द्यावं काय म्हणलं? तशाचीच गत आहे आपली. देव देव नावालाही नाही आणि वाटायला देवानं आम्हाला द्यावा. बापाची पेंड आहे आपल्या, काय म्हणून द्यावं त्यानं? तुम्ही काय केलंय त्याच्याकरता? किती बऱ्या देवाचं नाव तोंडाला झोपेतून जाग झाल्यापासून झोपेपर्यंत किती बऱ्या देवाचं नाव तोंडाला आलंच नाही. कुठून ती देव देईल? एकदा नाव घेतोय माणूस, एकदा बाई नाव घेते त्या भावल्याव. किती बऱ्या? एकदाच फलाण्या मोरे पाटलाच्या जीवावर मग थाट म्हणली. बाबा 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 हे जो बेजार व्हाले, 2 घागरीनं पाणी आणायले. हिवाळ्यात घामाघरच झालं. हिवाळ्यात कळशी भरून आणत नव्हतं प्याला. कळशी किती घागरीनं पाणी आणायले? फलाण्या तुकारामजीच्या जीवावर मग थाट म्हणलं. होय बेजार. घागरनं पाणी सुरू झाले. रांजण भरला, कोथळी भरलं, हौद भरलं, पाणीच पाणी, समुद्रच घरात. म्हातारी उठली, म्हणली माय आज कोण दिवस निघाला. ही म्हणली ना, नाव घेतलं एकदा फलाण्याच्या जीवावर माझा थाट. ते म्हणलं आपलं पोझिशन लय भारी. पोझिशन साठी तरी आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय. बाबा बाबा बा. मथारी उठली, बिटकू म्हणजे लागली दात घासायला. पुन्हा निघालं घागर घेऊन रिकामीच. दोन्ही घागर घेऊन म्हातारी म्हणाली, वागा एका घागरीनं आणि जाऊ मा काम करू दे म्हणला माणसाला. उगा मध्ये मध्ये बोलू जाऊ. इतकं कशामुळं? इतकी हमाली कशामुळं? किती बाऱ्या एकदाच नाव घेतलं, अजून हमाल्या चालू आहेत, मथारे झाले तरी. आणि मग एकदा हिनं नाव घेतल्यावर तुम्ही जशी बेजारी व्हालात ना, अरे तसं रात्रंदिवस त्या देवाचं नाव घेतल्यावर देव काय झोप काढील का होते? जाणीव ठेवीलच ना देव, जाणीव ठेवीलच की. आणि म्हणून त्याला विसरायचं नाही. तुझा विसर न व्हावा विठोबा रखुमाई. काळी 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 बरोबर मी 8:10 5 मिनिटाला उभा राहिलोय. 10 वाजत आले. 2 तास मला वाटते माझ्यातर्फे झालेत. आणि कोण्या गावात विचारा, मी इतका वेळ बोलत नाही बरं. हे गाववाल्याला विचारा. नाही तुम्हाला म्हणली बी असतं लोक तारीख घेताना, कयाला घेतलं घट्टाभरच बोलते. म्हणली बी असते, नाही म्हणली. पण मी महापरीनं जितका वतायचा आहे तेवढा जीव वतलाय. इतक्याहून बी तुमचं समाधान नाही झालं. महादेवाला मला देव हो, मी 2-3 सकाळपासून 2-3 कीर्तनं केलेत. एक शेवटी काय मर्यादा असतील, उद्या पुन्हा 2-4 कीर्तनं असतात. थोडं शरीराचा बी काय विचार करावा लागतो. देताना मी त्यांना म्हणलो होतो, बा मी 8ला उभा करा बरं. तुम्ही या तर खरं म्हणली. आता हे जाणून बुजून मोरे, त्याला माहित आहे कुठं जाणार आहे. मापात आलेले त्यात आलेले. पण मी म्हणलं बुवा कोणी भजने येऊ का न येऊ, मी एकला चलो आहे शेवटी. पण हे सगळे याला माहित होतं, हे बरोबर आले. रामकृष्ण हरीलाच आले. आणि ह्यांना हे सगळ्याला विचारा, अरे ह्याचा बी जीव आहे ना, हे लय लेकर बाळ आहेत, हे लय संसार आहे. हेला 11 वाजता 11:30 वाजता तुम्ही सोडल्यावर उद्या ह्याला रविवार आहे का? उद्या रविवार आहे का? ह्यांचा जीव महत्वाचा आहे ना. पुढच्या वर्षी 9 ते 11 छापू नका, 8 ते 10 छापा. किती छापा?
दादा पाटील 8 ते द्या, तसं तर 7 ते 9च करावं, पण जेवण खाऊन जरा होत नाहीत. हे रानचा मामला आहे, रानचा. तारकीचं मग बघू आता तर लावलं का कुळच जरा. हेला पटतंय न पटतंय, तुम्ही काय याला घरचे माणसं बोलायला, हेला वाटावं नाही हेच खरं आहे न खरं आहे. मग अरे बापरे, आता तर बोलायचंच काम नाही. बर हा, माझं काय या बघा, मला पण माझं एकट्याचं नाहीये हे, पण ह्यांना पण विचारा. बरं बापा करू मग काय ते. नाही आता तर फिसकलच. आता हे 8 तास घेतले धोंडा ठेवून, आता 8 तासात मध्ये एखादा तास टाकीत नसतात. धुरा कोरला मी शेजाऱ्याचा, हा धोंडा टाकून चॅनल टाकून वरी. काय काळजी करू नका. मला वाटते जेवढी सेवा करायची तेवढ्या करायचा प्रयत्न केलाय. जे असेल तर माझ्या गुरु परंपरेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझं आहे, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पंचानन